महेश बिडकरला मारहाण झाली, त्याची सविस्तर जर सांगायचं झालं, महेश बिडकरने फक्त म्हणला की महाराण शब्द वापरला आणि त्या अर्थाचा चुकीचा अर्थ काढून महाराण शब्द केला आणि पोत बांधव आणि धनगर बांधव याच्यामध्ये कुठंतरी वाद व्हावा असं इथल्या आमदाराला किंवा इथल्या लोकांना असं काहीतरी वाटलं, त्याच्यामुळे प्रकार बिघडलं. पण आमचा वाद कुठल्याच धर्माविरोधात नाही, स्वतः समाजाच्या विरोधात नाही, फक्त आमचा इथला वाद आहे की आमच्या माणसाला, आमच्या समाजाच्या माणसाला न्याय भेटावा ही प्रामाणिक भूमिका माझी आणि त्या सर्व समाजाची. पण जेव्हा महेश बिडकरला पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं तर तेव्हा महेशने आपल्या सविस्तर माफी मागितली. माझी चूक झाली नाही, पण तरी सुद्धा मी बाबासाहेबांचा अनुयायी आहे, त्याच्या रक्ताचा जरी वारसदार नसलो त्यांच्या विचाराचा वारसदार आहे असं म्हणून त्यांनी माफी मागितली. पण तिथं माफी मागितली असताना इथलं एवढं प्रशासन असताना त्यांच्या डोळ्यात काय गेलं का धापच होऊन राहिलं तिथं आणलं आणि तिथं नेऊन न कसं चालवलं. पण तुम्हाला सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढे नाक जरी घातलं तरी आमचं काही नाही, आम्ही बाबासाहेबांना मानणारी लोक. पण मला सांगायचंय आमच्या महेश बिडकरला मारलं याच्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी. पण त्याच्या पाठीमागून जे बारबापी जे नाका हे करायला पहिल्यांदा मी पहिलं सांगतो मी जातीनं धनगर माझी भाषा माळ राहण्याची भाषा आहे. त्याला काय वाटू द्या मला काही फरक पडणार नाही, कारण हे आमचं आयुष्यच आहे, समाजासाठी लढायचं, समाजासाठी मरायचं. इथल्या पोलीस प्रशासनाला पोलीस प्रशासनाला शासनाला मला सांगायचंय एवढं सगळं कृत्य होत असताना तुम्ही काय केलं? आरोपी अटक केले आणि आरोपीला अटक केलं आणि आरोपी एका घरच्यात सोडून दिले. याचा अर्थ असा आहे याच्या पाठीमागं याचा आकार थांबा रे थांबा. अरे मी ती धनगराच्या आवडत सांगतो इथले जे 4-2 जे 10-5 माणसं आहेत त्या आमदार साहेबांना पोचलेली कोणावरती चढायचं. पण एवढं मला सांगायचं ज्या समाजाने तुम्हाला इथं डोक्यावर बसलं मुठभर तुमचा समाज असताना आमच्या धनगर समाजाने तुम्हाला आमच्या धनगर समाजाचे घर उद्ध्वस्त करायला निघाला. आमदार साहेब येणाऱ्या 29ला माझा जातीवान धनगर समाज काय असते तुम्हाला सांगितल्याशिवाय राहणार नाही. इथल्या आमदार साहेबाला इथल्या 4-2 लोकांना वाटायला धनगर समाज येणार आहे, आमदार साहेबाला वाटायला 10-5 लोक घेतले त्याला काय मुठून पदं दिले म्हणजे धनगर समाज येणार आहे. धनगर समाज येणार नाही तुम्हाला घोडा सांगायचं. मी तसं नाही आमचे रब्बाईमा म्हणतात, पवार साहेब म्हणतात कोणाच्या माईला त्याचं नाही बापाला बाप म्हणायचं, सापाला साप म्हणायचं. इतिहास हा लागणाऱ्याचा लिहिला जाते, चापलीकडून चपला टाकणाऱ्याचा इतिहास लिहिला जात नाही. एक काळ होता नुसतं धनगर म्हणलं तर इंग्रजाची गाडी पूर्वी, पण आता आमच्या धनगरकडे सगळे धनगराच्या आचारव्यवस्था करून टाकली. कोणी येऊन कपटी मारून जावं अशी हालत या धनगरकडे सगळं झाली. आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे गंगाखेड विधानसभेचे आमदार आहेत, त्यांनी हे सगळं समज लुटून खाणार. पण आम्हाला म्हणायचं तुम्ही खुशाल काय लुटून खाते ते खा, पण इथं माझ्या धनगर समाज बांधवावर अत्याचार होत असताना तुम्ही तिथं एसीच्या रूम मधून काय आमची हे भानगड बघायला येत का? इथं तुमचं प्रतिनिधित्व म्हणून, इथलं आमदार म्हणून, इथल्या तारखेने तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे होतं. अरे आम्ही तुमच्यासाठी रक्त सांगणार, तुम्हाला निवडून आणलंय. एवढ्यात माहिती बोलू का मला ते बरं नव्हतं म्हणून ह्याला लोकांवर घेतला. आता मी जाहीर हात जोडून माती मागतो, माहिती ह्याच्यापेक्षा ते बरं होतं पण हे काय बरं.
त्याचं सगळं कारण काय झालंय? आमचे 4-2 चेले चपाटे त्याला छोटे मोठे पद केले, असे लटकून ठेवले. ऐका मला काय म्हणायचं, मला तुम्हाला हे सांगायचं, अरे आमदार खासदार नगर परिषदचे काय तुमचे सदस्य सदस्य हे झडपी फिडपी पुन्हा 5 वर्ष तुम्हाला कळायला पाहिजे. अरे आपल्या समाजाने इतके पर झेंडे राहिले आणि आपल्या माणसाला वर चौकात सुरू आहे आणि तुम्ही बघायची भूमिका घेतात. त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांना मला सांगायचं आहे, आता इथल्या प्रशासनाला मला सांगायचं हे सगळं मोह आहे, हे जंगल मोह आहे, ते आहे. पण तुम्हाला मला सांगायचंय, आम्ही सुद्धा